नरेश म्हस्केंच्या उमेदवारीने नाराज असलेल्या भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढू असं भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। ठाणे लोकसभा मतदारसंघातून लढण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता, मात्र महायुती धर्म पाळत ठाण्याची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देण्यात आली, त्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज झाले। परंतु महायुती पालघर लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटलाय। भाजपने डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी दिलेली आहे आणि यामुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट झालाय। डॉक्टर हेमंत सावरा हे माजी खासदार विष्णू सावरा यांचे चिरंजीव आहेत। शिवसेना ठाकरे उमेदवार भारती कांबळी यांच्या विरोधात हेमंत सावरा रिंगणात असतील। उमेदवार बदलला नाही तर आम्ही आमचा उमेदवार उभा करणार असल्याचा इशारा भाजपचे नवी मुंबई महापालिकेचे माजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी दिला। ठाण्याच्या बाळहट्टामुळे या अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। ठिकाणी आमच्यावर ही वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला। एकंदरीत ठाण्याच्या उमेदवारीवरून महायुतीत ठिणगी पडल्याचं चित्र आहे। नाशिकच्या दिंडोरी लोकसभेसाठी भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला। आपण पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, मात्र पक्षाने उमेदवारी नाकारली, त्यामुळे हितचिंतकाच्या आग्रहासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्याची प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली। शिवसेना शिंदे गटाचे जळगावमधले आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सोबतची भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची बैठक संपली। रावेरमधून रक्षा खडसे यांना महायुतीने उमेदवारी दिल्याने चंद्रकांत पाटील नाराज होते। त्यांची नाराजी दूर करण्यासाठी बावनकुळे त्यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी पोहोचले। दोघांत सुमारे 1 तास बंद दाराआड चर्चा झाली। पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांची नाराजी दूर झालेली आहे। पक्षाने त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लावली आहे। लोकसभेचा तिकीट न मिळाल्याने बागुल नाराज होते। त्यांनी फडणवीसांचीही भेट घेतली होती, तर काँग्रेसकडून बागुल यांची मनधरणी करण्यात आली आणि आता ते काँग्रेसचे रवींद्र धंगेकरांच्या प्रचारात सहभागी होणार आहेत।